अखेर मार्केटमधील सोन्याचा खेळ संपला. सोन्याच्या भावामध्ये अशी विक्रमी उलथापालथ झाली, त्यामुळे अचानक संपूर्ण बाजार बंद झाला. अमेरिकेमधून अशी एक धक्कादायक बातमी आली. अमेरिकेने नवीन धोरण लागू केलं, पण इकडे भारताने त्याच्यावरती असा कडक निर्णय घेतलाय, त्यामुळे अखेर सोन्याचा खेळ संपला. सोन्याच्या भावामध्ये असे विक्रमी बदल झालेत, ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण की सोन्याच्या किमतीला असा जबर फटका बसलेला आहे, तो पाहून आता सर्व लोक सोन्यावरती बहिष्कार टाकतील. अमेरिकेमधून एक बातमी अचानक सराफ बाजारामध्ये आली, तेव्हा बाजारामध्ये उपस्थित असलेले सर्व लोक अचानक शांत झाले. आज सोन्याच्या दरामुळे सराफ बाजारामध्ये असं कोणतं चित्र निर्माण झालंय, ज्यामुळं काल किंवा परवा दिवशी ज्या लोकांनी सोनं खरेदी केलं, ती लोक स्वतःला जास्त नशीबवान समजतायत. आज सराफ बाजारामध्ये जे ग्राहक आले होते, ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने अक्षरशः घरी परतले. त्या सर्वांमुळे सोन्याच्या बाजारामध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झाले. ज्या लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक एकदम आनंदी झाले, पण काही लोक मात्र अक्षरशः कपाळावरती हात मारून घेऊ लागले. सोन्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सराफ बाजारामध्ये अशी खळबळ उडाली. अचानक बाजारामध्ये सकाळी जो काही बदल झाला, त्याच्या पाठीमागं जगातील एक मोठं कारण सांगितलं जात आहे. अमेरिकेमधून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा जगामधील मोठे मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातील पैसा काढून तो सोन्यामध्ये गुंतवला जातो, आणि त्याच गोष्टीचा परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावरती झालेला आहे. सराफ बाजारामध्ये एका रात्रीमध्ये सर्व काही बदललं, ते पाहून अक्षरशः लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. याची सुरुवात झाली चांदीच्या भावापासून. आज जेव्हा सराफ बाजार उघडला, शेअर मार्केट उघडलं आणि चांदीचे भाव जाहीर झाले, त्यानंतर ग्राहकांमध्ये सराफ बाजारामध्ये कुजबूज सुरू झाली. कारण की सुरुवातीला चांदीच्या दरामध्ये असामान्य वाढ झाली होती, पण त्याच्या काही वेळानेच जेव्हा सोन्याचे नवीन दर जाहीर झाले, मार्केटमध्ये उभा असलेल्या सर्व लोकांना धक्का बसला. आज सोन्याच्या बाजारामध्ये अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली, ज्या लोकांनी काल परवा सोनं खरेदी केलंय, ते लोक स्वतःला आता नशीबवान समजतायत. या उलट आज असं झालं, जी लोक सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती, ती लोक अक्षरशः रिकामी हाताने घरी परतलेत. यामुळं सराफ बाजारामध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झालंय. काही लोक गुंतवणूक केलेल्या नफ्यामुळे आनंदी झालेत, तर काही जण आज जे सोन्याचे नवीन दर जाहीर झाले, त्याच्यामुळे प्रचंड नाराज झालेत. सोन्याच्या इतिहासामध्ये सराफ बाजारामध्ये पहिल्यांदाच असं चित्र निर्माण झालंय. काल जे काही शेअर बाजारामध्ये घडलं, त्याच्या पाठीमागं एक जागतिक कारण समोर आलंय. अमेरिकेमधून आलेल्या एका बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा जगामधील सर्व मोठे मोठे गुंतवणूकदार आपला पैसा काढतात आणि सोन्यामध्ये गुंतवतात. याच मुख्य कारणामुळे डॉलरमधील पैसा आणि शेअर बाजारमधील पैसा लोक बाहेर काढतात आणि तो थेट सोन्यामध्ये गुंतवतात. त्याच गोष्टीचा परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावरती झालेला दिसून आलाय. सोन्याच्या भावामध्ये इतकी तफावत झाली, अमेरिकेने अचानक मोठा वाद निर्माण केलाय, आणि त्यामुळे भारत सरकारने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कारण की अमेरिकेने सोन्याच्या बाबतीमध्ये धोरण बदललंय, आणि याच धोरणावरती भारताने देखील घाव घालण्यासाठी आपला कडक निर्णय घेतलाय, ज्यामुळे अमेरिका आणि भारतामधील वाद पुन्हा एकदा सुरुवात झाली. या वादाला सुरुवात अमेरिकेनेच केली होती, पण तो वाद भारताच्या एका निर्णयामुळे पूर्णपणे संपलेला आहे, आणि याचा फायदा ग्राहकांना 1 जानेवारी 2026 पासून पाहायला मिळेल. त्यामुळे काही ग्राहक नाराज झालेले आहेत, तर काही खुश झालेले आहेत. पण आजचा भाव अचानक बदलल्यामुळे जवळपास 80 ते 90% लोक नाराज झालेले आहेत. सोन्याच्या बाजारामध्ये, सराफ बाजारामध्ये एका दिवसामध्ये इतकी मोठी उलथापालथ इतिहासात कधीही घडली नव्हती. नेमका असा काय बदल झालेला आहे? सोन्याचा भाव किती रुपयांनी बदललेला आहे? आजच्या दिवसाला 24 कॅरेटचे भाव किती रुपये आहेत? 18 कॅरेटचे किती रुपये भाव आहेत? 22 कॅरेटचं सोनं आज बाजारामध्ये किती रुपयांनी घेतलं जात आहे? चांदीच्या भावामध्ये असं कोणता मोठा बदल झालाय? सर्व सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कारण की आज सर्वात मोठी उलथापालथ झाली. अमेरिकेमधून एक बातमी आली, आणि त्यामुळं 2026 मध्ये सोन्याचे भाव काय असतील याचे देखील दर जाहीर झाले. येणाऱ्या 2026 मध्ये सोन्याचे भाव काय असतील ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे. जर आपल्याला सोने खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला अशी माहिती भेटणार आहे ज्याच्यामुळे आपला फायदा होईल. कारण की या व्हिडिओमध्ये आपण आजचे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे भाव काय आहेत, हे सर्व सांगणार आहोत, आणि 2026 मध्ये सोन्याचे नवीन भाव काय असतील हे देखील माहिती सांगणार आहोत. तुम्हाला सोनं आज खरेदी करायचे का थोडं थांबायचं, याबद्दल सर्व सविस्तर माहिती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. सराफ बाजारामध्ये एका रात्रीमध्ये संपूर्ण बदलून गेलंय, ते पाहिल्यानंतर अक्षरशः ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. याची सुरुवात झाली ती सकाळपासून, जेव्हा सराफ बाजार उघडला आणि चांदीचे नवीन भाव जाहीर झाले,
त्यानंतरच सराफ बाजारामध्ये एक कुजबूज सुरू झाली. चांदीच्या भावामध्ये एवढे काही फरक जाणवले नाही, पण सोन्याचे जे भाव नवीन जाहीर झाले त्यामुळं सराफ बाजारामध्ये अक्षरशः शांतता पसरली. सराफ बाजारामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्या लोकांनी काल आणि परवा सोनं खरेदी केलं होतं ती लोक स्वतःला आता नशीबवान समजतायत. पण आज जी लोक सोनं खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये आले होते ती लोक नाराज होऊन रिकाम्या हातानेच घरी निघून गेली. सध्या सोन्याच्या बाजारामध्ये, चांदीच्या बाजारामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती त्यांना त्याचा नफा 100% जास्त मिळणार. पहिल्यांदाच सराफ बाजारामध्ये असं चित्र निर्माण झालंय. आज आणि काल जी काही सोन्याच्या बाजारामध्ये उलथापालथ झाली त्याच्या पाठीमागं जगातील एक मोठं आर्थिक कारण सांगितलं जात आहे. अमेरिकेमधून आलेल्या एका बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जगामधील मोठे मोठे गुंतवणूकदार आपला पैसा काढतात आणि सोन्यामध्ये गुंतवतात. मुख्य कारण आहे डॉलर आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा अचानक बाहेर निघतो आणि सोन्यामध्ये गुंतवला जातो आणि त्याच गोष्टीचा परिणाम थेट आपल्या भारतीय बाजारावरती झालेला दिसून येतोय. आजची ही गंभीर परिस्थिती पाहिल्यानंतर प्रत्येक ग्राहकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय. आता जे काही भाव वाढलेत अशा परिस्थितीमध्ये आपण सोनं खरेदी करायचं की आणखीन थोडे दिवस थांबायचं जेणेकरून सोन्याचे भाव कमी होतील. कारण की आजच्या टायमिंगला सोन्याच्या भावामध्ये इतकी वाढ झालेली आहे, सर्वसामान्यांना त्याच्यावरती निर्णय घेणं अवघड झालंय. आता आपण पाहणार आहोत सोन्या चांदीच्या भावामध्ये नेमका किती रुपयाने बदल झालाय. बाजारामध्ये अचानक नेमकं असं काय घडलंय ज्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झालाय आणि 2026 मध्ये सोन्याचे भाव काय राहतील याबद्दल आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. आजचे सोन्याचे दर पाहून जर कोणी घाईघाईने सोनं खरेदी करत असेल तर आपलं प्रचंड नुकसान होऊ शकतं. सोन्याचे जे विशेष तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी आपले अंदाज वर्तवलेले आहेत. 2026 मध्ये सोन्याचे भाव आणखीन जास्त वाढतील. पण काही विशेष तज्ज्ञांनी हे देखील सांगितलेले सोन्याचे भाव एवढे घसरतील ते सोनं 80 ते 85 हजार तोळ्यावरती येईल. तज्ज्ञांच्या या अंदाजामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना हेच कळत नाही आपण सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट याचे दर नेमकं काय आहेत आता आपण ते पाहणार आहोत. हे भाव पाहिल्यानंतर लगेच त्याच्यावरती कोणताही निर्णय घेऊ नका. 2026 मध्ये सोने चांदीचे जे भाव असणार आहेत त्याबद्दल काही महत्त्वाचे 4 अपडेट आलेले आहेत. पहिला अंदाज त्यांनी लावलाय जगातील सर्वात सोन्याचे तज्ज्ञ व्यक्ती त्यांनी हा अंदाज लावलेला आहे. त्यांनी सांगितलं 2026 मध्ये सोन्याचे भाव जवळपास 65 ते 70 हजार रुपये तोळा होईल. पण काही सोन्याच्या विशेष तज्ज्ञांनी अंदाज लावलाय 2026 मध्ये ती तोळा 1,50,000च्या वरती जाईल. तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज लावले. या अंदाजामुळेच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय नेमकं सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय. जगामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठेही आर्थिक मंदी दिसत नाही, त्यामुळे सोन्याचे भाव 100% कमी होतील. आजचे भाव म्हणजे आपल्याला चांदी 1 किलो घ्यायला 2,07,000 रुपये द्यावा लागतील. पण सोन्याचे भाव मात्र याच्यापेक्षा उलटे आहेत. 18 कॅरेटमध्ये 1 ग्रॅमची किंमत 10,230 रुपये आहे. तर 24 कॅरेटमध्ये प्रति ग्रॅम भाव आहे 13,380 रुपये. पण सर्वात जास्त लोक खरेदी करतात ते 22 कॅरेटमध्ये. जर 22 कॅरेटचा आजचा दर पाहिला तर प्रति ग्रॅमला 12,144 रुपये द्यावा लागतील.